कारण ही जीवनश्री असणारी याचा वापर करील आणि मी माझ्या लक्ष्मणाला सावध करील बोलू लागले. तेज मुंडाला बोलू लागले. तेजा कारण तेजाचेही पात्रत्व येत. कारण या ठिकाणी ही कांती तेजामुळे उजाळा या तेजामुळे आणि या तेजामुळे तहानभूक लागणं, निद्रा येणं, आळस येणं आणि याच्यामध्ये या तेज भूतानं माझा लक्ष्मण कमकुवत गेलेला आहे. तेजानं विरोध केलेला आहे. तेजाला तेजाचा महावात सोडून याचं नामो निशाण मिटवील. बघा या ठिकाणी वाऱ्याबद्दल रामप्रभू बोलतात. कारण वाऱ्याने विरोध केलेला आहे. वाऱ्याचं कर्म आहे अंकुचन पावणं, प्रसरण पावणं, चलन वलन हे गुणधर्म आहेत. लक्ष्मण याच्यामध्ये असणारा योग्य नाही आणि वारं एक प्रकारचं नाही. सकल वाऱ्यामध्ये अनेक वारे असावेत. व्यान समान उदान आपण प्राण हे मुख्य 5 वारे. पुन्हा उपवारे असणारे 5 आहेत. नाग, कुर्म, कर्कल, देवदत्त आणि धनंजय मेलं तरी माणसाला फुगवितय. आणि मग काही वारे सांधे माग पुढं करणं. बरं मुख्य वारं हे समान वारं बेंबीच्या ठिकाणी खाल्लेल्या अन्नाचं त्याचा असणारा जे सूक्ष्म असणारा जो रस आहे त्याच्यापासून रक्त आणि ते मन बुद्धीला पुरवितय आणि ते असणारं दृढ करतय. या वाऱ्याला विरोध केलेला आहे. हे वाऱ्या शिक्षा लावील आणि कार्याची वसुली करून येईल. राम बोलू लागले. काम, क्रोध, मोह, भय हे आकाशाचे गुण आहेत. आणि मुख्य प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5 आकाश, 5 पोकळ्या आहेत. रामप्रभू म्हणतात कारण हे आकाश कमरेच्या ठिकाणी कंठाकाश, उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश, शिरोआकाश आणि हे हृदयाकाश आणि तिथं भगवंताचं हे मंदिर आहे. हे आकाश शिक्षा लावील आणि कार्याची वसुली करून येईल. राम बोलू लागले. पुंडलिक वर्ग हरिठोर श्री ज्ञानदेव. नमोनी सकळ देव, नमोनी सकळ देव. पुंडलिक वरदेव हरिठोर श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. दमोनी दिशांची पोकळी परिणचिदानंद कल्लोळी जम श्री स्वमित्राची कर्णबिळे आहाळ बाळे निघे शब्द. रामप्रभू म्हणतात या देवाला देवाच्या या आसनावर बसवणारा मी या देवाने विरोध केलेला आहे. सर्व देवांना शिक्षा लावणाऱ्या आणि मग या ठिकाणी ज्ञानेंद्रियाबद्दल बोलतात. आताच या ठिकाणी हे लक्ष्मणा बोलना कारण ऐकू येत नाही. कानामध्ये बधिरता आलेली आहे आणि मग याचं दैवत देवता ही दिशा आहे. दिशा देवतेला शिक्षा लावी. लक्ष्मण ऐकण्याला एक करून घेईल. राम बोलू लागले. सूर्यासी सूर्या हिरोने तेजासे नेत्री लक्ष्मी. बघा या ठिकाणी डोळ्याची देवता
पाहणारा आत पाहत नाही. सूर्यदेवा शिक्षा लावील आणि पाण्याला एक लक्ष्मण मी करून घेईल. राम बोलू लागले. आश्विनी देवदोनी निरोध केला आहे ग्राणिकांचा कंदची खलोडे मित्र ग्रहाणे ज्ञानेंद्रिय असणारा सुगंध दुर्गंध सेवन करणार हे नाक आणि याची देवता अश्विनी कुमार दोन्ही नाक पुढ्यावर आहेत. या अश्विनी कुमाराने विरोध केलेला आहे. अश्विनी कुमारानो शिक्षा लावील सुगंध दुर्गंध घेण्याला एक मी लक्ष्मण करून घेईल. त्यांचा खंदची खलोडे मित्र ग्रहाणे वरुणा ते गाळो निघाणा जे निरस केली रसना गोडी रोणी आणि बघा जी वाटणारी. विना स्वामी याची देवता वरुण देव आहे. वरुण देवाने विरोध केलेला आहे. राम राम म्हणणारा माझा लक्ष्मण बोलत नाही, राम राम म्हणत नाही. या वरुण देवाला शिक्षा लावील आणि बोलण्याला एक मी माझा लक्ष्मण करून घेईल बोलू लागले. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुढील वाचक बाळूदेव. सांगणार काय म्हणावं म्हणता येत नाही. ज्ञानेंद्रिय झाले, कर्मेंद्रियाबद्दल बोलू लागले. हाताची देवता हा इंद्र देव आहे. देणं घेणं भजन करणं आणि मग भजन थांबलेलं आहे. लक्ष्मणाच्या हातावरला हे अधिष्ठान इंद्रदेवाने काढून घेतलेलं आहे. हे इंद्रदेवा शिक्षा लावील आणि कार्याची वसुली करून येईल. राम बोलू लागले. यमसंचरे अद्वैत शिलके शक्ती त्याची नामाच्या अक्षरे स्थिती समृद्ध कारण या ठिकाणी विसर्जनाचं कार्य आहे. त्याच्यावर यमदेवतेचं अधिष्ठान आहे. वास्तविक याची गरज नाही, पण रामप्रभू म्हणतात हे यमा शिक्षा लावील आणि हे कार्य मी तुझ्याकडून वसूल करून घेईल बोलू लागले. ब्रह्मयाने केला हे ब्रह्मदेवा प्रजोत्पादन करणं रती सुखाचा आनंद हे लिंगेंद्रिय काय लक्ष्मणाचं चुकलं अशी शिक्षा लावील आणि हे ब्रह्मदेवा अखंड आनंद मी भरून घेईल बोलू लागले. हे उपेंद्र चरण कुंडली पायाची देवता उपेंद्र देव आहे. कारण चालत नाही, लक्ष्मण पायावर उभा राहत नाही आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात मी शिक्षा लावील माझा लक्ष्मण चालण्याला एक करून घेईल असे राम बोलू लागले. पुढील वाचक भगवान बाळूदेव सूचक देत राहतील. बळीने द्वार पार केला हळूच चालू. चांगलं वाटतं देवा. हळूहळू कमी पुंडलिका वचन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. बजरंग हनुमान की जय. बैने दरबार चला वामनची विक्रम बला. वारे वा वामना रामपुर म्हणतात. कारण बळीनं तुला द्वारपाळ केलेलं आहे तरी देखील तुझ्या खोड्या थांबल्या नाहीत. मी शिक्षा लावील माझा लक्ष्मण चालण्याला एक करून घेईल बोलू लागले. नदे माडिले कंद
शब्द आकाशाचा शब्द त्याला शब्द बोलवण्याचा धन्यवादाचा शब्द काढे. कारण एखादी वस्तू खाली पडल्यावर त्याचा नाद असणारा ध्वनी उमटतो, पण राम म्हणतात या नभाना, कारण त्याची ही वाणी असणारी आणि यानं विरोध केलेला आहे. आणि हे अनहात आघाता शिवाय शब्द मी काढील राम बोलू लागले. अंतकरणाबद्दल बोलू लागले. बघा या ठिकाणी अंतकरण हे चतुष्ट आहे, त्याच्यामध्ये असणारं मन आहे. मनाचं काम संकल्प विकल्प करणं आणि याची देवता देवाचा राजा इंद्रदेव आहे. इंद्रदेवाने विरोध केलेला आहे, कारण लक्ष्मण विषज्ञ पडलेला आहे. संकल्प करीत नाही, विकल्प करीत नाही. मी इंद्रदेवाला दंड करील, शिक्षा करील, कार्याची वसुली करील. इंद्रा काय म्हणू लागले? संकल्प विकल्पाची कारण तुमचं मन संकल्प विकल्प आहे, पण याच्या पलीकड निर्विकल्प म्हणजेच ब्रह्मस्वरूप. तुम्ही अशी शिक्षा लावी आणि निर्विकल्प मन मी माझ्या लक्ष्मणाचं करून घेईल बोलू लागले. बुद्धीचे दैवत कारण बुद्धीचं काम आहे नित्यात्मक. उशीर जरी झाला तरी थांबायचं, प्रसाद घेऊन जायचं, हे बुद्धीचं काम आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणि मग ही बुद्धी माझ्या लक्ष्माची कमकुवत केलेली शिक्षा लावी, बुद्धी नित्यात्मक करून घेईल राम बोलू लागले. अहंकाराची देवता आहे, रुद्रदेव आहे. कारण मी कोण आहे याची जाणीव त्याला होत नाही. आणि मग या रुद्रदेवाला शिक्षा लावील आणि कार्याची वसुली करून येईल राम बोलू लागले. पुढील वाचक बांधणार बाळोदे. पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम. विष्णू योनी त्वरित. चक्कर झाल्या या काटेलीला. विष्णू येऊन्या त्वरित न करी स्वमित्र सावचित तरी तो कर्ण पदच्युत सर्वागत देशगडी. देशोधडीला या विष्णू भगवंताला लावेल बोलणारा हा राम आहे. कारण चिंताची देवता हा विष्णुदेव आहे. आणि मग हे चिंतन करणं आणि याच्यामध्ये असणारा याने आपलं कार्य असणारा शक्ती असणारी काढून घेतलेली अशी अशी शिक्षा लावील की देशोधडीला मी तुला लावील राम बोलू लागले. लक्ष्मणाचे बाबा क्या बात आहे. पूर्ण शोभला भक्ताबद्दलचं प्रेम आहे. अंतक होऊन भक्तीच्या कार्याची पावती आणि म्हणून राम रागावले. कारण माझाच बंधू जर या विश्वामध्ये नसल तर मला या जगाचं घेणं देणं नाही. काळाची विनंती तुम्हाला, पण काळाचा काळ असा राग रामाला आला आणि काय बोलू लागले. मारीन राक्षसा एकालाही ठेवणार नाही. झाला क्रोध काळ झाली ती म्हणले काळाचा काळ. काळाला देखील भीती वाटू लागली. असा क्रोध लक्ष्मणाबद्दल राम प्रभूला आला. अकाळ मंडळा युगांत लोकपाळ आडवडीत
राम होता क्रोधाने तो डोळे जाकीता प्राया कारण या ठिकाणी युग आहे, त्या युगामध्ये काल आणि मर्यादा निश्चित गेलेली आहे आणि मध्येच असणारा राम काळाचा काळ असा क्रोध आहे, उग्र स्वरूप आहे. आणि मग आता पल्ले होतो की काय, पल्ले असणारे 5 प्रकारचे येत आणि मग इकडे असणारे लोक देव देखील भयभीत झाले अशी अवस्था आहे. कुंडली गवराई ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढील वाचक बाबुराव आगाव व सूचक किसन महाराज आगाव. आणि बघा बाबूराव, ब्रह्मा म्हणे काय झाले 76. घाबरू नको, 40 वर्ष झाली त्याला. आणि पलटला असेल बघ. ब्रह्मा म्हणे काय झाले 176. ऐका असं नाही सांगितलं, पहिल्यापासून घ्यायचे. ब्रह्मा म्हणे काय झाले काय वीर प्रयात मांडले गुणे कट मजवले पुन्हा कैसे सकळ रामचंद्र प्रभू रागावल्यावर ही जी सृष्टी आहे ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. आता राम रागावल्यावर राम काय म्हणले, जाणील हे जगत तळ सगळं जग जातो म्हणल्यावर ब्रह्मदेव म्हणले असली माणसं डबल का निर्माण करू. होता सकळ जरा प्रति मरकटे ते देखोनी थोडा थोडा वांगर मिळा पुढे रामचंद्र प्रभू रागावले आणि सगळ्या जगाला मारतो म्हणू लागले. माझा लक्ष्मण नेल्यावर मला काय होते म्हणले जगाची. त्यावेळेला जवळचे वानर घाबरले आणि लांब पळून गेले, पण जेवढे धट वानर होते तेवढे समोर आले. आधी जामवंत विभीषण बारके बारके वानर पळून गेले, पण न मी जामवंत आता मारुती नाही, हनुमंत तिकडे गेलेत ना औषधी आणायला, मारुती हजर नव्हते. बाकीचे सगळे रामाच्या समोर उभं राहिले. पुन्हा अवतार राम राहो काय करू नये कापद से ब्रह्मदेव नवी सृष्टी प्रायो करवे. सांगितले रामचंद्र ही प्रलय काळाची वेळ आहे का नाही म्हणले. अवकाळी पाऊस पडतो तसं अवकाळी म्हणजे आम्ही काळच्या ठिकाणी हे प्रलयात तू मानू नका रामचंद्र. ब्रह्मदेव घाबरला, सगळे देव घाबरले, आम्हाला सुद्धा भीती वाटू लागलेली आहे. अकाळ प्रलय करिता करिता बोल बोल लागेल तू सकळा ते पळविता पाळिता निपागिऱ्या परादे गातादे ओ रामचंद्र, तुम्ही पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्मा, पूर्ण अवतार कोणते राम आणि कृष्ण आहे. मग तुम्ही अवताराचं भान ठेवा ना. तुम्ही तुमच्या अवतारामध्ये प्रलय करायचं ठरवलंय का नाही. सगळ्यांना भीती वाटते, देव लोक घाबरले. एकाचे अपराधासाठी समाज सकळ सृष्टी ते प्रतिपादनाची गोष्टी केवी देवी बोलावी. ओ रामचंद्र, एकटा रावण त्याला मारायचं ठरलंय, एकटा लक्ष्मण गेला म्हणजे सगळं जग तुम्ही नष्ट करता का काय, असं वानर धट झाले. रामाला प्रश्न विचारू लागले, तू जनक सकळाचा निरपराध निर्बळाचा संहार कैसा करीतो. ओ संहार कैसा करीतो. श्री रामचंद्र, तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहे, ब्रह्मदेव तुमचा मुलगा आहे, म्हणजे सगळ्याचे बाप आजी पल्ली तुम्ही आहेत ना. मग हे बाकीचे लेकरं बाळ द्यायचं तुम्हाला मारण्याचा अधिकार नाही. रामचंद्र, तुम्ही मारू नका अशी विनंती केलेली आहे. म्हणून धरले दोन्ही चरणा नको
की गुणी गाना तू कृपाळवर पुरंदरा शमन करी रामा रामचंद्र प्रभूने काय केलं होतं माझा लक्ष्मण मेला मला काय घडवलंय म्हणजे ह्या जगाची चालीने हे जगतिक धनुष्याला बाण लावला नव्हता पण रामचंद्र प्रभूच्या सगळे बांधणार लवळ नील जमवंत पाया पडले रामा नको प्रिय गुन्हेगार रामा बाण लावू नका राग शांत कर भक्त जनाचा कृपाळ श्रीराम दिल्या दयाळा बोला कृपा करुणा प्रणत पाळ श्रीराम रामचंद्र प्रभूंच्या सगळे संत मंडळीने भक्तांना पाया पडले मग देव कणवाळ पाळले ते म्हणले बरं तुमच्या मनासारखं म्हणले काय म्हणले रामाने रागावरला देखता ते काय वर्षोनिया कृपा निवमिले आता कसे बघा पाखरांना तहान लागते पाखरांची तहान ओळखून पाऊस पडावा तसं संत मंडळीचं वचन मान्य केलं रामचंद्र प्रभूने आपला आलेला राग शांत केला भक्ताचे वचन केले क्रोधाचे उपशमान निज भक्ताचे वचन हे नळ नीळ जांबुंतादी देवांवर ते निज भक्त आहेत रामाचे निज म्हणजे जवळची अगदी पोटातले पण मग त्यांनी विनंती केल्यावर आलेला राग रामचंद्र प्रभूने शांत केला एकपणाची दिठी एका जनार्दनी नाचली गोष्टी गालिताची नामेची ब्रह्मत्वे सृष्टी एकनाथ महाराज एकपणाची चिठ्ठी आणि देवाने भक्त एक झाले मग आपण आणि त्या ठिकाणी आनंद वेगळा आणि परमानंद वेगळा आणि ब्रह्मानंद वेगळा ब्रह्मानंदी लागली टाईम कोण देहात ते सांभाळे असे संत आणि देव यांची ब्रह्मानंदाची टाळी लागलेली आहे एका जनार्दनाचे नगरात कोणी केले क्रोधाचे उपशमान दिलं कृपा श्री संत गावा महाराज एकनाथ महाराज जनार्दन स्वामी म्हणजे संभाळ या अध्यायामध्ये रामचंद्र प्रभूला लक्ष्मणाबद्दल म्हणजे माझा लक्ष्मण मेला मरतो मारुतीला लवकर नाही गेलेत ना याकरता रामाला राग आला होता तो संत मंडळीच्या वचनाला मान दिला रामाने राग शांत केला आता पुढल्या अध्यायामध्ये आता संपलाय पुढच्या अध्यायामध्ये लक्ष्मणाला उठवण्याचा कार्यक्रम होणार आहे पुढील वाचक सुलोचना सोळंके व सूचक मुंजा मुंडे. पुढील वाचक सुरेखा कराड.
आद्याची सुरुवात करा ना. शांत करून अशा प्रकारे महात्माला सांगू लागलेले तर या ठिकाणी भगवान रामचंद्रानं भक्ताचा मान राखून राग शांत केला. राग शांत करून सुग्रीवाला काय बोलू लागलेले तर शांती मग रागवस्य महात्मा श्लोक आला, श्लोकाच्या खाली वाचा. श्लोक आहे त्याच्या खाली वाचा. पुढे घेऊन लक्ष्मण श्रीरामे बोलावून आधी न करीती दिनवचन दशरथ नंदन बोलत. पण त्या ठिकाणी भगवान रामचंद्रानं लक्ष्मणाला समोर घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुग्रीवाला काय बोलू लागलेले तर आणि कशा प्रकारे त्यांना पुढचं वर्णन सांगत येतं. सुग्रीवा परिस विनंती मित्र कार्यार्थी तुझे उपकार किती म्यावचनोक्ती बोलावे. पण त्या ठिकाणी भगवान रामचंद्र सुग्रीवाची स्तुती करून बोलू लागलेले तर सुग्रीवा तू या ठिकाणी मित्र कार्य करण्यासाठी आलेला आहे. एवढं प्रेम तुझं माझ्यावर आहे म्हणून इथून पुढं काय करायचं काय नाही ते काय बोलू लागलेले तर मधून बोलावे सर्वता काय पूर्ण जाऊ समजता पुरावी न शरणागता वचन ग्रथावलोकलो. मग त्या ठिकाणी मी जे बोललो होतो ते माझ्याच्यानं करणं झालं नाही किंवा मी कुणाला तोंड दाखवू शकत नाही. अशा प्रकारे भगवान रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले. माझ्या अंतकाळचे वचन गावे आपण सवे घेऊन वानरगण कृष्णगंधे मन करावे. मग त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलू लागलेले तर मी जे सांगन ते तू ऐक. सुरेखा करा. या ठिकाणी म्हणू लागलेले तर सर्व वानर आपले घेऊन किल्ल्याकडे जा बाबा एवढं माझं वचन तू ऐक असं भगवंत बोलू लागला. सूचक केंद्रातील वेळ लागायला उशीर होतो. त्याच्या पुढे तुम्हाला पुढील वाचक एकनाथ पवार डोंबिवळा. सूचक डॉक्टर अनंत मुंडे. उतरायचा सहा पासून पुढे घ्या. कुंडले काढोट्टर ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. व्रता जलपलोयासी सारुणे रावणासी अवेशी किनारी विषणासी निधन देसी अतिउजा. पण त्या ठिकाणी मी जेवढं बोललो होतो शरणागत विभीषणाला राजा रावणाचा वध करीत म्हणलं होतं आणि शरणागत विभीषणाला राज्य शासनावर बसून म्हणलं होतं. पण हे मी बोलण्याला व्यर्थ केलं. खोटं भोगला खोटं झालं. अशा प्रकारे भगवंत बोलू लागले. व्रता गेलो तो पणान मारविते रावण ना पुढविता विभीषणा प्राण लक्ष्मणा वेचना. मग या ठिकाणी सांगू लागलेले की रावणाला मी मारू शकलो नाही. राज्यशास्त्रात विभीषणाला बसवू शकलो नाही. माझा लक्ष्मण आहे. माझा लक्ष्मणाचा प्राण गेला तर मी वाचू शकत नाही. अशा प्रकारे बोलू लागलेले सौमित्राचे निजबळे ते दिन रावा राजे शिराळे किसाळे ते आगे जेरता गेले राजे बापाले सौमित्र. पण त्या ठिकाणी भगवंत म्हणू लागलेले की मी जे बोललो होतो ते कुणाच्या जीवावर बोललो होतो. माझ्या बंधू माझ्या लक्ष्मणाच्या जीवावर बोललो होतो. जर माझा लक्ष्मण इथं सावध असता तर रावणाचं शिर उडवलं होतं. या ठिकाणी अनेक प्रकारचे बोलू लागलेले. रावण बापुडे किती सौमित्र बळे ते जगती नागवे मी रघुपती ते शक्ते प्रतीत झाली माझी. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की मी
लक्ष्मणा विषय बोलू लक्ष्मणाला बोलू ना लक्ष्मणाच्या जोरावर जर माझा बंधू माझ्या सोबत असता तर मी त्या रावणाला मारी बनलो होतो पण माझा लक्ष्मण माझ्या सोबत नाही म्हणून मी हे कार्य करू शकलो नाही सुग्रीवा असं श्रीराम बोलू लागले. सौमित्र माझा निज प्राणा सौमित्र माझे जीवन सौमित्र माझे मी सबळ जाना निर्गुणा प्रवीण. मग त्या लक्ष्मणामुळं माझी गती लक्ष्मणामुळे माझं स्वैर्य ध्येय माझं जे काही सर्व शक्ती जे आहे ते केवळ माझ्या लक्ष्मणामुळे लक्ष्मण नसल्याच्या नंतर माझी शक्ती सिद्ध झालेली आहे असा श्रीराम बोलू लागले. सौमित्र माझे स्थिती गती सौमित्र माझे रती रक्ती सौमित्र माझे अडळ शांती त्रिजगते माझ्या रे. मग त्या ठिकाणी सांगू लागलेले तर लक्ष्मणाला सोडून मी कोणतंच कार्य करू शकत नाही किंवा माझं सामर्थ्य पण नाही असा श्रीराम त्या ठिकाणी बोलू लागले. की जय महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. सौमित्र माझा जीवाचा सौमित्र माझा विसावा सौमित्र माझा बोलावा सौमित्र विने जीवा जीवपण कैचे. हो आता हे सगळं राम प्रभू जगाचा मालक आहे. आता दोन्ही बाजू दाखवली आहे. माणूस काय करतो कधी रडतो कधी विलय शहारा म्हणून बोलतो कारण देवाला हे करायची गरज नाही बरं का. त्यांनी त्याच्यात काळच ते येतं मारणारे ते येतं जगविणारे ते येतं जन्म देणारे ते येतं पुणारे ते येतं. आपल्यासाठी हे सगळं रामायण आहे. भाऊ कसा असावा हे सांगायला लागले तर देव असून सांगायला लागले की लक्ष्मण असला तरच मी सगळं करू शकतोय बाबा आणि ते नसला तर मी काहीच करू शकत नाही. बरं जर विचार केला तर राम काय करू शकत नाही. जगाचा मालक आहे ना जग बनविण्याची संपविण्याची ब्रह्मदेव तर कापायला लागला नुसतं उठून उभा राहिला तर आता इतके बसले मग लेकर बघा नाही तर इथं तरुण नाही तर गरज रामायणाची तरुणाला लेकराला 2 शब्द बोलायला फक्त पुन्हा एका शब्दात सगळं संपून टाकून कारण गरज रामायणाची आज लेकरायली आहे. टीव्ही बघत घरी बसू बसू कसल्याही मालिका बघत देवाची मालिका आहेत पण बघत नाहीत आणि गरज आहे आज जर हे रामायण जर नाही सांगितलं तुम्ही तुमच्या माया सगळ्याची काम मायाचे तुमचं रामायण जर लेकरायला नाही सांगितलं तर अवघड काळ बरं का पुढचा सांभाळतील का नाही ह्याचं काही खरं नाही. म्हणून रामायण सगळं तरुण लेकरायसाठी तरुण मुलीसाठी रामायण आहे. आज काय होतं तुम्हाला सगळं जगामध्ये कळायला लागलं म्हणून आता काही जास्त सांगत नाही. रामायणामध्ये आपले लेकरं आणा संस्कार द्या तर बरे नाही तर काही खरं नाही बरं का अवघड काळ आहे. आम्हाला हे सांगायची पाळी यायली कारण बघायला आम्ही रोज जगामध्ये काय व्हायला लागले बघितलं तर रडू येते मनामधून माणसाचे किंवा किती अवघड धंदा झालाय. पहिले लई आळाली लोक चांगली होते सगळी मायाळू होते सांभाळीत होते उपाय नसला तरी मायाबापाला कधी सोडित नव्हते पण आता प्रत्येक शिकलेला सोडून द्यायला पाहिजे म्हणून अवघड आहे सगळं. तर असं लक्ष्मणाबद्दल राम प्रभू बोलायला सौमित्र काही नाही रघुनाथ जळो जळो या दिवीत्व हाती निंदित लोकी. काही नाही तिने लोक आहेत माझा जीवित निंदित आहे म्हणे मी लक्ष्मणाला वाचवू शकलो नाही लक्ष्मण माझा नाही तर मी काहीच करू शकत नाही. रामप्रभू बोलायला मी सकळ जाणे उत्तर न कोवडे वचने लाज म्हणे वाट. लाज वाटायली मला मी विभीषणला काय म्हणलं होतं तुला लंका देईल सगळं देईल किती बोललो बाबा आपण सगळं गळते गेलं मी काही करू शकत नाही असं सगळं सांगायला तर रामप्रभू सुग्रीवाला तुझं असं सामर्थ्य तरी निवडणी लंकणात बिबी अभिषेकी शरणांगत मधुर मुक्त सुग्रीवा तुझ्या ताकद असेल
तसं तू सगळं कर बघा. विभीषणाचं लंकाजी पुन्हा विभीषणाचा राज्याभिषेक कर, माझ्यावर एवढा उपकार कर बरं का. असं सगळं सांगायला लागले तर इतक्याने मी तुम्हाला कृतज्ञतारी जन्माचा ऋणी आहे सकळाचा बहुत जास्त काय बोलले मी तुमचा ऋणी नाही. जन्माचा उपकार नाही बाबा माझ्या वडिलांना असं सुचवलंय. रामराव पवार डोंग पिंपळा मंडळी तर श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. संतोष मुंडे श्यामल तिडके वाचक. श्यामल तिडके कोण आहे बघा. पुढील वाचक वैभव तिडके. वैभव तिडके बघा. दिदे उभा राहा थांब. जा पाठीमागे नाव लगेच पाठीमागे उभे करा. असं असं करायचं वेळ झाला. पाठीमागे 5-5 पाठीमागे उभे वैभव तिडके सुनीता दावशे. कृपा करावी वानरांसी, सुख द्यावे प्रजसी, भोगुश्री पुत्रराजाशी, शरणागतासी पुढावी. श्री गणेश रामचंद्र आणि विभीषणाला बोलत आहे बोलत आहे सर्व प्रजेला सुख द्या समाधान द्या अशा प्रकारे रामचंद्र बोलत आहे. समुद्र वांगून जाणं माझे नवांचती प्राण, समुद्र गेला मोगदून उभ्या उभ्या प्राण साठीनं. आता सुमित्र काही वाचत नाही आणि सुमित्र जर गेला तर माझा उद्योग होणार आहे. त्यासाठी एवढं कार्य तुम्ही करा. चेतवणी योगाग्नी देव जाणील दक्षिणी, लोकांनी झाडा घेऊन समुद्रासी भेटेन. तर माझा इथे आणि ज्या ठिकाणी माझा लक्ष्मण गेलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे रामचंद्र जिथे गेला लक्ष्मण तेथे सोय जाईन, प्राण न राहतील लक्षण करीन गमन सम्राटे. ज्या ठिकाणी लक्ष्मणाचा प्राण गेलेला आहे त्या ठिकाणी हे माझा सुद्धा प्राण मी घेऊन माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी जाणार आहे. अशा प्रकारे रामचंद्र बोलू लागले. जेवी शुक्ल काष्ट जळे सर्वांना माझी देवी होरपळे, रात्री विकळ झाली सगळे शरीर चंचळे काम करत. वाचक वैभव तिडके. झालेला आहे. कुंडली परधारी विज्ञानदेव सुग्रीव मने रघुनाथा, हे बोलले न घडे सर्वथा, तुझे विन राजे गोविंदा महादोष अशा प्रकारचे रामचंद्राचं भाषण ऐकल्याने सुग्रीवाला हात जोडले आणि विनंती करू लागले. रामचंद्र ही तुमच्याशिवाय आम्ही सुद्धा झोपू शकत नाही, तुमचं बोलणं योग्य नाही. अशा प्रकारे विनंतीपूर्वक सुग्रीव बोलू लागला. तुझे विन जय राजे भोगणे, ते देवी अभक्षे भक्षणे, तुझे विन स्त्री शेवणे, मातृगमन तो दोष. रामचंद्र तुम्ही जर समजा किती नसताल तर तुम्ही नसताना या ठिकाणी राज्य भोग आपला सर्व धन संपदा ही सर्व नरकाप्रमाण आहे. मी त्याचा भोग तुमच्याशिवाय घेऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र तुझे विन जो विषय भोगतो जन्मवाक्ष,
तुम्हाला सोडून कधीही जाऊ शकत नाही. तू सांडिता रघुपती देवाची अमाक्षी नाशकती रावण येऊनी शीघ्रगती घात निश्चित करीला. तुम्ही गेल्यानंतर मात्र या ठिकाणी राहणं योग्य नाही. तुम्ही गेल्याबरोबर ताबडतोब या ठिकाणी राहून आणि सर्वांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. मरावे जय रावण हस्ते दये येतेची सांगू देहाते अनुसरला श्रीरामाते केवी मागुते प्रतावे. अनुसरून या ठिकाणी राहणार योग्य नाही. प्राण सोडल्याबाबत आहे. ओळी लक्षात ठेवा. श्रीराम आहे की सावधान. श्रीरामाय सावधान एकाएकी निर्वाण करुणेगा विनंती करू लागला होऊ नका असा विचार तुम्ही करू नका. दृढ नवचारता सिद्धी निर्वाण न करावे निस्थिती गेला आहे मारुती तो कार्य सिद्धी प्रती साधला. भाऊ होऊ नका विचार करा जरा. कारण तो हनुमंत औषधी आणण्यासाठी गेलेला आहे. निश्चित हनुमंत आल्याशिवाय राहणार नाही. आपलं कार्यसिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही असं उदास होऊ नका. संधी लोटली 3 प्रहर रात्र उरली 1 प्रहर आता येईल कपिंद्र औषधी भार घेऊन. 3 प्रहर रात्र झालेली 1 प्रहर रात्र उरलेली आहे. निश्चित आता हनुमंत आल्याशिवाय राहणार नाही. औषधी घेऊन येईल. त्यासाठी त्याला धीर धरा प्रभू असं सुग्रीवराजा प्रभू लागले. हनुमान येथून गेला समाचार देखून राहिला तेने विलंब लागला तो वहिला परतेना. गेलेला आहे निश्चित सांगितली आणि विलंब लागला त्या अर्थी हनुमान कमा कधीही येऊ शकत नाही. तो निश्चित औषध घेऊन येणार आहे. काही पडली असेल गुंती क्षणे उठविला मारुती अतुलतयाची शक्ती त्रिजगती नाटोगे. भयंकर बलवान शक्तिवान आहे. ही आपली जगतामध्ये हनुमंतासारखा शक्तिवान नाही. तो कसली जरी गुंती पडली तरी त्या विघ्नाचं निवारण करीन आणि ताबडतोब हनुमंत औषध घेऊन येईल. अदट दाटुका महावीर राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुस्तर कार्य सत्वर साधना. कसलंही विघ्न जरी त्या हनुमंताला आलं तरी त्या विघ्नाचा मान्यात करून ताबडतोब कार्यसिद्धीला नेईल आणि तो येईल. अशा प्रकारे हनुमंत घेऊ लागले. सुग्रीवराजा बोलू लागला. 40 पर्यंत ब्रह्मादिका 40 पर्यंत घ्या. ब्रह्मादिका ब्रह्मादिका दुर्धर शक्ती तोरिता परते मारुती ऐसे न मानावे रघुपती शीघ्र गती येईल. ब्रह्मदेवाला सुद्धा एवढी ताकद नाही. एवढा ताकदवान तो आहे. कसलीही विघ्न आले तरी निश्चित औषधी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवा आणि स्थिर राहा. उत्तरेच्या दिशा भागी जैसी धगधगीत आगी दिसत आहे लाभ वेगी एक स्वमार्गी देखिना. सुग्रीवराजाचं भाषण ऐकलं बोलतात तोपर्यंत उत्तर दिशेकडून येणारा पर्व घेऊन येत असणारा जणू काही एखादा आगीचा गोळा येत आहे असं त्या सुग्रीवराजाने पाहिलं. आधीच हनुमान दिसाल पुढची पर्वत सबळ देखून या वानर काळ एक सोहळ पाले. असा मोठा डोंगर घेतलेला आहे आणि डोंगरावर दिसत आहे. आधीच बरोबर असणारा मोठा विषयच असणार हनुमंत भयानक दिसू लागला आणि ती वानर लोकांनी पाहिलं आणि
ज्ञानदेव तुकाराम. पुढील वाचक वैभव तिडके सूचक केंद्राचे. पुढील वाचक केशव आगाव वकील साहेब. एक निघाले कसाटी, एक निघाले त्रिपुटी, एकी झाडा घातली मिठी, एक दुमटी पिढेले. आणि मग सर्व नवांना भीती झाली. भीतीमुळे कोणी एकमेकाच्या गळ्याला मिठ्या खाऊ लागले, कोणी कपाटात अडले ना. जिथं जागा मिळेल तिथं पण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले, दडू लागले. एक भरले दशा दिशी, एकाचा दाटला घसा, एका दोन महिना सरसा, एक दिवसा सांगिला. मग ती भयभीत सर्वांना झाल्यामुळे कुणाचा आवाज दिल्यानंतर जरा कोणता घसा बसला, कुणाचे डोळे म्हणजे आंधळ्यासारखे झाले. अशी सर्वांना भयभीत झाले आहे. एक धरून पावले दिसी, एक वृक्षाचे हातवती, एक घेऊन पर्वताची सुराणी चालले. कोणी काही म्हणजे काही त्याला घडता येईल तशा प्रकारे आणि कोणी पर्वतावर उठले, कोणी दऱ्याजवळ लपले. असे सर्व वाहने भयभीत होऊन लपू लागलेले आहे. एकी वरले केशव आगाव. त्यात छाती करकराती, एक वरली वृक्षाची देते कुणी. आणि मग अशा प्रकारे अनेक वाहने सर्व हाताच्या मुठी वळवलेल्या आहेत, कुणी शब्दाच्या आकडे केलेले आहेत. असं सर्व वाहने भयभीत होऊन तिकडे तिकडे सरसायला पाहू लागले. आणि मग असे वाहने सर्व पडू लागले. त्यावेळेस पुढील सूचक चंद्रकांत महाराज नंदोळकर. काय झालं असं काय नाही. वकील सर्क झाला बालटायचं पट 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 पट. आणि मग असे सर्व काही झाले ते पाहिले. आणि मग रामचंद्रांनी आपल्या बाणाला मान जोडलेला आहे आणि शांत करू लागले वानरांना. सीताकांत सुंदर जय राम हनुमंत महाराज की जय. सुग्रीवानी बिभीषण अंगदादी वानरगण स्वस्थ करून अंतकरण माझे वचन परिसावे. या ठिकाणी ग्रंथकर्त्यांना गावबा महाराज सांगत होते, भगवान त्यांना काय बोलतात सुग्रीवाला, शांत चित्ताने ऐका. तुम्ही आम्ही ऐका, लक्ष्मण लवकर होतील. चला. भेने पडती वानरगण त्यासी द्यावे मैदान. मायावी राक्षस दारुण येतो धावून आकाशी. मायावी राक्षस येतोय, सावध व्हा. वानरांना मैदान द्या, लक्ष द्या. सुग्रीवा वानरांना देव सांगता. रूप धरोनी दिसाड जैसे दिसे अग्नि कल्लोळ. मारू आला गुणांगुळ रूपे विशाळ भासत. विशाळ भासतोय, मारुतीचं रूप विशाळ, पण राक्षस आहे अशी जाणीव झाली. ए बाबा सावध व्हा रे. चला. भेड सावितसे सर्वांसी पळवितसे वानरांसी. बाणी निवटी नमियासी निमेषार्धेश. देव म्हणाले, राजा सुग्रीवा या राक्षसाला बाणात मारे. शोभोनिया श्रीरामचंद्र करावा जव संहार. चापी सज्जता शरत कपिंद्र देशामध्ये प्रभू रामचंद्र चापाला बाण लावला, बाण लावल्या काय होतं ऐका. सवे बाण पुच्छ डोंगरा जैसा दिसे काला रुद्र. रूप धरोनी भयंकर तेथे सत्वर पावन. भयंकर बसणारे मारुतीला शेपटावरती त्या ठिकाणी असणारा पर्वत आणि सोबत बाण दिसणारे मारुतीला पोहोचले. सैन्याचे मिळकारी गिरी ठेवून पृथ्वीवरी. न माया कपी केसरी वानर भारी गिरीला पृथ्वीवरती ठेवला आणि देवाचं वंदन करण्यासाठी केशरी नंदाने निघाले. कोण? मारुतीराय. क्षेम सांगावे भरतासी उठवीन या सौमित्रासी. निर्दळो निरावनासी अयोध्येचे शीघ्र येऊ. बाणाला सांगितलं, सांगा भरताला रावणाला मारून वानरांना
वेळा येऊ. आज्ञापीत भरतबाण बाणी करून या नमान गगनावसळला जाणार दक्षिण भरताच्या बाणानं प्रभूंचं चरण घेतलं ना अर्ध्या क्षणामध्ये गगनामध्ये उसळ. गोळविता भरतबाणासी बाण उसळला गगनासी बिजू तळपे आकाशतेने वेगेचे आकाशामध्ये विजेचा कडकडाट होतो तसा बाणाचा कडकडाट झाला आणि बाण निघाला. लखलखीत डोंगर जैसा दिसे रत्नाकर ठेवणी वेळी कार्य सत्वर दर्शना कपिंद्र चाले लखलखीत डोंगर चमचम चमकणारा डोंगर तिथं ठेवला देवाच्या दर्शनाला मारुती राहिली. लोटांगर श्री रामचरणा पुढती पुढती करी नमना नमन सुग्रीवा विभीषणांमध्ये जाना देवाला वंदन केलं, सुग्रीवाला केलं, जामवंतीला केलं, हनुमानजींना केलं, कोणी मारुती राहिला. नळ नीळ जामवंत नमिले जुत्पत्ती समस्त कोण याती विनित काय बोलत मोठेपणे नाही लहानपणे दिल्या देवा नारायण जुत्पत्तीचं सुद्धा वंदन केलं, मारुती राहिला. मज विलंब लागला तेथ विन्ने उठले बहुत औषधी अच्छादी पर्वत वेळा निश्चित उशीर का झाला देवा, लई अडचणी आल्या. शक्ती झाली प्रतिहात काहीच नाठवे मत बहुत चुकूर झालो तेथ मग रघुनाथच नरी शक्तीच राहिली नाही, काय करावं, पण देवाची आठवण झाली. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिली खडतर समोर उकडून डोंगर मग अंतरात्मा असणारा प्रभूंनी बुद्धी दिली उपर पर्वतानीच. मार्गी येता सत्वर आश्चर्य वर्तवे थोर बाण पातला वेग राती सुंदर रस्त्याने रामनामांकित वाहन दिसला बरं का, म्हणून हे घडलं. आणि रामनाम देखता अति विस्मय झाला चित्ता नामी अनुसरून तत्वता गेलो रघुनाथा काहीच कळालं नाही. रामनामांकित वाहन नगरोजी कुंडली कसे तुम्हाला? हो मी अविवेकी पालिखायर मरकट नेने विचार बोलविले अंतर गेलो सत्य संगे मी माकडे मरकट आहे, मला काही कळालं नाही. बाणासोबत नंदीग्रामाला पोहोचलो. वेदले पाही निज कार्याचा आठव नाही पुढे आपण देखील काही ते तुझे पाय निवेदू मी त्या ठिकाणी गेलो, अपूर्ण मला बघायला भेटलं. बाणास वे पर्वता सहित आलो नंदीग्रामात देखील बंधू कर्तव्य सामर्थ्यमंत श्रीराम त्या ठिकाणी मूर्तिमंत राम असावा असा भरत मी बघितला. राम भ्रमे भ्रमले चित्त क्रोधावेशाला तेत सौमित्र सांडवले त्वरित येथे रघुनाथ राग इथं का आला म्हणून मला अतिशय राग आला. रागामध्ये बोललो, विचारे मी वाहणार बोल बोलिलो खडतर अति तिखट वज्र ते रघुवीर क्षमा करो. अतिशय तिखट असे शब्द मी त्या ठिकाणी भरताला राम समजून बोललो. भरत प्रेमाद्भूत प्रेमी लोभले ते चित्त देह गेहन सांभाळित प्रेमी डुल्लत सर्वता. एवढं भजन करणारा भरत, अतिशय त्या ठिकाणी रामाची भक्ती असा भरत मला बघायला भेटला. धन्य भरताचे जीवित धन्य भरताच्या चरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा. धन्य भरताची भक्ती अहोरात्र रामाचं भजन करू लागला. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामचिंतन सेवी सर्व. रामचंद्राचं भजन करणारा भक्त मला त्या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यर्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मामध्ये राम असा त्या ठिकाणी भरत आहे. भरताचे कुळ धन्यवाचाचे शेळ धन्य सूर्यवंश माळा विकळ राम भजनी. धन्य भरत सूर्यवंशामधला भरत अतिशय धन्य आहे. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम. कुणी वाचक शिक्षक राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. वाचक शिक्षक कोणी राहिले असतील तर त्याने लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. भरत राम प्रेमा लोभला भरत रामे कोंदला